नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 1856 मध्ये इंग्लंडचे अलेक्झांडर पार्किन्सन यांनी सर्वप्रथम प्लास्टिकचा शोध लावला. सुरुवातीला या शोधाचं खूप कौतुक झालं, परंतु आज 150 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर आपण असं बघतोय की या शोधाचा गैरवापर किंवा मानवाकडनं अतिवापर झाल्यामुळे आज अशा उंबरठ्यावर उभे आहोत की जिथे इथून पुढे आपण दक्षता बाळगली नाही तर संपूर्ण जीवसृष्टीलाच एक धोका निर्माण झालेला आहे. आपण मोकळा श्वास घेऊ शकत नाही, जमिनीचा कस संपलेला आहे, शुद्ध पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाहीये. या सगळ्या पाठीमागचं एक खूप मोठं ठळक कारण म्हणजे पॉलिथिन बॅगचा अतिवापर. एकंदरीत आपण असं बघतो की प्लास्टिक किंवा पॉलिथिन बॅगचा जो वापर आहे तो मानवाच्या अस्तित्वाला आता इतका जोडला गेलेला आहे, इतका चिटकल्या गेलेला आहे की मानवाचं अस्तित्व त्याच्याशिवाय शक्यच नाही असं काहीतरी चित्र निर्माण झालं. सरकार वेळोवेळी या पॉलिथिनचा प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालतं. हे का घालतं, याच्या पाठीमागची नेमकी काय कारणं आहेत? बरं, बंदी घालून याला पर्यायी व्यवस्था काय उपलब्ध आहेत, या सगळ्या विषयावर हल्ली खूप चर्चा होते. हा विषय अत्यंत गंभीर आहे, चर्चेला घेण्यासारखा आहे आणि याच्यावर गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे. तर केवळ विचार करणं नाही तर याच्यावर आपण पर्याय काय उपलब्ध करून घेऊ शकतो हा स्वतःहूनच शोध लावण्याचा विषय आहे. असाच आपल्या समाजातनं तळमळीने या विषयावर कार्य करणारी अनेक मंडळी आहेत. आज आपण याच विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत की या पॉलिथिनला, या प्लास्टिकला पर्याय आपण काय देऊ शकतो. त्यामुळे आजचा विषय काय आहे तो बघूयात. आजचा आपला विषय आहे प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट. मुळात आपण असं बघतो की मानवाची जी एकूणच विचारसरणी किंवा ज्या सवयी आहेत चुकीच्या जडलेल्या त्याच्यामध्ये आपण वापर करतो, पण याची विल्हेवाट लावण्याची आपली जबाबदारी आहे हे मात्र तो सर्रास विसरतो. आता ही विल्हेवाट लावत असताना नेमकं आपण प्रदूषणाची काय हानी करत आहोत याचाही साकल्याने विचार होणं आवश्यक आहे आणि मुळातच याला आपण पर्याय काय देणार आहोत याचाही साकल्याने विचार होणं तेवढंच आवश्यक आहे. मंडळी, या विषयावर माहिती देण्यासाठी तेवढ्याच तज्ज्ञ व्यक्तीला आम्ही आमंत्रित केलेला आहे. त्यांचा परिचय आधी करून देते. त्या आहेत डॉक्टर विजया संगावार. शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था अमरावती येथे भौतिकशास्त्र विषयाच्या त्या प्राध्यापिका आहेत. गेली 34 वर्ष त्या या संस्थेशी जोडलेल्या आहेत. विद्यार्थी म्हणूनही आणि आता प्राध्यापिका म्हणूनही त्या संस्थेमध्ये कार्य करत आहेत. नुकताच नोव्हेंबर 2020 मध्ये भारत सरकारतर्फे त्यांना सिंथेसिस अँड स्टडी ऑफ बायो इरोटेबल मटेरियल युजिंग LDPE अँड PEG या विषयात एक पेटंट प्रदान करण्यात आलेलं आहे. 2018 मध्ये देखील त्यांना एक पेटंट मिळालेलं आहे. मुळात पेटंट म्हणजे काय, हे पेटंट काय आहे, या पेटंटमुळे आपल्याला प्लास्टिक वापरावर आणि त्याच्या अतिवापरावर, गैरवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणाम आणि प्रदूषण ह्याला कसं टाळता येऊ शकतं, ह्याचा या पेटंटशी कसा संबंध आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे त्यांच्याविषयी मी परिचय दिलाच आहे, पण अजूनही त्यांच्याबद्दल अजून सखोल माहिती, त्यांच्या कार्याबद्दल सखोल माहिती आपण करून घेणार आहोत. त्यासाठी त्यांची आपण एक ध्वनिचित्रफित बघणार आहोत. बघूयात त्यांच्यावर केलेली ही ध्वनिचित्रफित. डॉक्टर विजया संगावार या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापक पदावर कार्यरत असून पॉलिमर नॅनो कंपोजिट्स, पॉलिमर थिन फिल्म्स, बायोडिग्रेडेबल पॉलिमर, पॉलिमर नॅनो पार्टिकल फॉर मेडिकल ॲप्लिकेशन्स, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट हे लोकहितास्थव महत्त्वाचे व उपयुक्त असे त्यांचे संशोधनाचे विषय असून आतापर्यंत एकूण 12 विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन मार्गदर्शनाखाली PhD प्राप्त केली आहे. पॉलिथिन कॅरीबॅग नष्ट करण्याची किंवा विल्हेवाट लावण्याची शास्त्रीय पद्धत उपलब्ध नसल्याने पॉलिथिन कॅरीबॅगचे डिग्रेडेशन हा जगाच्या पाठीवर संशोधन क्षेत्रात ज्वलंत प्रश्न होता. त्यामुळे या विषयात शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था येथील भौतिकशास्त्र विभागातील पॉलिमर रिसर्च प्रयोगशाळेत सन 2010 मध्ये संशोधन कार्यास सुरुवात करण्यात आली. पॉलिथिनपासून तयार होणाऱ्या पातळ पिशव्यांचे बायोडिग्रेडेशन करण्याचे सिंथेसिस अँड स्टडी ऑफ बायोइरेडेबल मटेरियल युजिंग लो डेन्सिटी पॉलिइथिलीन अँड पॉलिइथिलीन ग्लायकॉल या विषयावरील डॉक्टर विजया संगावार यांच्या संशोधनास भारत सरकारकडून पेटंट अवॉर्ड व अमेरिका आणि साऊथ कोरियाकडून मिळाले आहे.
या सखीच्या मंचावर डॉक्टर विजया संगावार यांना त्यांचं स्वागत करताना मनापासून आनंद होतोय. ताई, तुमचं सखीच्या मंचावर मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा विषय आहे मंडळी. या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, मला याची खात्री आहे. ते प्रश्न घेऊन या फोन नंबरच्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. ते फोन नंबर असे आहेत: 24908050, 24988050 हे आमचे नंबर आहेत आणि 022 हा STD कोड आहे. मोबाईल धारकांनी देखील या कोडचा वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेच सुरुवात करते. ताई, 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतो आहोत आणि या वाटचालीमध्ये अनेक समस्या आहेत, आपल्यासमोर आवासून उभ्या आहेत. त्याच्यातलं मला वाटतं प्रदूषण, पर्यावरणाची हानी हा सगळ्यात मोठा आणि गंभीर विषय आहे जो मानवासमोर सज्ज आहे, उभा आहे. त्याच्यावर तोडगा काढणं महत्त्वाचं आहे आणि तुमचं हे जे कार्य आहे ते यासाठी खूपच मोलाचं आणि महत्त्वाचं आहे असं वाटतं. सुरुवातीला आपल्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की आज आपण ह्या प्रदूषणाच्या आणि पॉलिथिन किंवा प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर काय दृष्टिक्षेप टाकाल? अगदी खरं आहे. आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रदूषणाचे प्रकार पाहिलेले आहेत आजपर्यंत. त्याच्यामध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण, साऊंड पोल्युशन हे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आज 21व्या शतकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पोल्युशन आपल्यासमोर उभं ठाकलं आहे. एक मोठी आपत्ती सगळ्या विश्वावरच आलेली आहे आणि त्याचं नाव आहे प्लास्टिक पोल्युशन. प्लास्टिक हे मॅनमेड मटेरियल आहे आणि अतिशय स्वस्त आणि फळवाले, भाजीवाले, दूधवाले, वडापाववालेपासून फुलांचे हार विकणेवाले यांच्याजवळ ते अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याला पैसे मोजावे लागत नाही आणि आपली तात्पुरती का होईना सोय त्याच्यामुळे होते, म्हणून त्याचा वापर जास्त प्रमाणात व्हायला लागला. 2000 ते 2005 या दरम्यान तर प्लास्टिकचं जे उत्पादन आहे ते अतोनात वाढलं आणि हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर जास्त व्हायला लागला. वापर जास्त व्हायला लागल्यानंतर वापरानंतर हे जे प्लास्टिक आहे हे इतरत्र फेकून दिलं जातं आणि ते इतक्या प्रचंड प्रमाणात निसर्गात साचल्या गेलेलं आहे. जमिनीवर असो अथवा सागरात असो किंवा नदीत असो किंवा तळ्यात किंवा गटारात असो, आपण आजूबाजू चौफेर नजर जरी फिरवली तरी आपल्या आजूबाजूला प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीकच्या ढीक साचलेला दिसतो आणि यालाच आपण प्लास्टिक पोल्युशन असं म्हणू. तर हे प्लास्टिक अतिशय टिकाऊ आहे, ड्युरेबिलिटी खूप आहे. प्लास्टिकच्या पिशव्या तर सगळीकडे उपलब्ध असल्यामुळे त्या वापरल्यानंतर इतरत्र फेकण्याची ही मानवी वृत्ती आहे ती याला कारणीभूत आहे असं माझं मत आहे. खरंय. आणि त्याच्यामुळे हे प्लास्टिक पोल्युशन होतं. हे प्लास्टिक एकदा निसर्गात त्यांची एंट्री झाली की ती हजारो वर्ष डिग्रेड होत नाही, म्हणजे त्याचं विघटन होत नाही आणि ते तसंच साचून राहतं. हे साचल्यामुळे पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. हे प्लास्टिक जेव्हा फेकल्या जातं निसर्गात तेव्हा एकतर ते मातीत जातं, मातीमध्ये ते दाबल्या गेलं की ते वॉटर रिपेलंट आहे, शिवाय त्यातनं हवा पण जात नाही. मग जिथे हे पडलं राहतं तिथे पाण्याचा निचरा होत नाही, हवा जात नाही, त्याच्यामुळे तिथली जमीन ही नापीक होते. म्हणजे मृदू प्रदूषण आपण ज्याला असं म्हणू शकतो ते होतं. शिवाय ह्या लाईट वेट असल्यामुळे काय होतं की हव्याने ते एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला ते त्याचा प्रवास सुरू होतो. कधी कधी आपण आजूबाजूला जर पाहिलं तर झाडांना अटकलेल्या गटारामध्ये अगदी विचित्र असं दर्शन आपल्याला समाजामध्ये दिसतं. आणि ह्या नंतर गटारातून किंवा नद्यांमधून मग हे सागराला मिळतं आणि सागरामध्ये आता इतकं प्रचंड प्लास्टिक जमा झालं आहे की तो सागर पाण्याचा आहे की प्लास्टिकचा हे ओळखणं मुश्किल झालं आहे. आणि यामुळे काय झालं आहे की सागरामध्ये जे जलचर प्राणी आहेत, मासे आहेत, स्टारफिश आहेत, यांना प्रचंड धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे मासेमारांचं तर असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा या 10 वर्षापूर्वी जेव्हा मासे पकडायला जात होतो तेव्हा 1 तासामध्ये जी मासे आम्हाला मिळत होती ती आता आम्ही 3-3, 4-4 तास जरी जाळं टाकलं तरी आम्हाला उपलब्ध होत नाही. आणि माशांपेक्षा प्लास्टिकच जास्त अडकल्या जातं त्यांच्या नेटमध्ये. त्याच्यामुळे हा जलचर प्राण्यांना तर मोठा धोका निर्माण झालेला आहे. शिवाय हे प्लास्टिक जेव्हा मासे त्यांचं अन्न म्हणून ग्रहण करतात तर हे छोटे छोटे जे पार्टिकल आहेत ते माशांच्या पोटात जातात.
ते अन्न म्हणून ग्रहण करतात, पण अन्न त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची डेथ होते. आणि हे जेव्हा प्लास्टिक खाल्लेले मासे जेव्हा बाजारात उपलब्ध होतात आणि ते विकल्या जातात, तेव्हा त्या माशांच्या पोटामध्ये काही प्रमाणात प्लास्टिक असतं आणि अशा रीतीने जे प्लास्टिक प्रदूषण आहे ते मानवाच्या ताटापर्यंत पोहोचलेलं आहे. इतकं गंभीर प्रदूषण निर्माण झालं आहे आणि हे अतिशय भयावह आहे. तेव्हा आपण जागीच आता जर आपण याच्याबद्दल सतर्क झालो नाही तर पुढील आपल्या 2-3 पिढ्यांना फार त्रासदायक ठरेल. त्यामुळे आता आपण याबद्दल जनजागृती आणि एक काळजी घेणं फार आवश्यक आहे. खरं आहे. म्हणजे आता आपण सध्या बघतोय की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार, रोग आपल्या समोर येत आहेत. तर हे काय आहे, म्हणजे हे कुठून ह्याची उत्पत्ती होते? तर हे कुठेतरी मानवानेच निर्माण केलेले हे सगळं जे आहे ते त्याच्यापर्यंत येऊ लागलेलं आहे. आपण आज सगळे बंदिस्त झालं होतं, सगळं जग बंदिस्त झालं होतं. अशा पद्धतीचे दुष्परिणाम आपण पर्यावरणाचे आपणच देतोय आपल्या निष्काळजीपणामुळे. मॅम, प्लास्टिक किंवा पॉलिथिन बॅग्स, असं आता सुरुवातीला मी म्हणाले ना की आपलं असं झालं होतं मध्यंतरीच्या काळात तर की मानवी जीवनाचं अस्तित्व शक्य नाही. म्हणजे पॉलिथिन बॅगचा वापर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण किती प्रकारे किती वेळा करत होतो, याला कुठे मर्यादाही नव्हती. आता ह्या पॉलिथिन बॅग्स पॉलिमर पासून तयार होतात. तर हे नेमकं पॉलिमर काय आहे आणि त्याचं नेमकं काय असं पर्यावरणाला त्याच्यापासून धोका आहे? कशामुळे एक्झॅक्टली धोका आहे, त्याबद्दल काही सांगता येईल का? सध्या पॉलिमर बॅग्समुळे जास्त प्रदूषण झालेलं आहे. तर ह्या पॉलिमर बॅग्स ह्या पॉलिइथिलीन पासून लो डेन्सिटी किंवा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन पासून बनतात. तर हे जे पॉलिमर आहे हे पेट्रोलियम पदार्थापासून बनवतात. रेझिनियस मटेरियल वापरलं जातं ज्याच्यामध्ये प्लास्टिक मोनोमर, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर ह्या सगळ्यांचे अणू त्याच्यात असतात. आणि यात पॉली मीन्स मेनी अँड मर म्हणजे सिंगल युनिट. जसं नेकलेसला एक मणी असतो आणि नंतर तो ओन आपला नेकलेस तयार म्हणजे एक चेन तयार होती, तसंच पॉलिमरचा एक सिंगल युनिट असतं आणि ते एकाला एक जोडून त्याची चेन तयार होते म्हणजे पॉलिमर तयार होतं. आणि त्यांचे ते बॉन्ड्स जे असतात पॉलिमरमध्ये चेन असते ती अतिशय स्ट्रॉंग असते. ती पर्यावरणामध्ये हजारो वर्ष ब्रेक होत नाही, म्हणून पॉलिमर हे डिग्रेड होत नाही. आणि हे इतकं टिकाऊ आणि स्वस्त आहे. म्हणजे आपण जर एखादी वस्तू खरेदी करायला गेलो तर आपण त्या दुकानदाराला विचारतो की हे टिकाऊ ड्युरेबिलिटी किती आहे आणि त्याच्यावरती त्याची किंमत अवलंबून असताना आपण ती मोजतो. पण प्लास्टिक हे इतकं स्वस्त आहे, त्याचा वापर केल्यानंतर आपण टाकून देतो. पण जेव्हा एखाद्या कचरा इतका टिकाऊ जर झाला तर तो किती हानिकारक आहे हे उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर प्लास्टिक पोल्युशनकडे पाहते. कचरा अतिशय टिकाऊ झालेला आहे आणि तो हानिकारक झालेला आहे. खूप हे तुम्ही फार महत्वाचं वाक्य बोललेलं की आपण वस्तू टिकाऊ घेण्याकडे आपला कल असतो, पण त्या वस्तूचा जेव्हा कचरा होतो तेव्हा कचरा देखील तो टिकाऊ होतोय आणि तो आपल्या पर्यावरणाला खूप घातक ठरतोय, पर्यायाने आपल्या सगळ्या जगण्यालाच घातक ठरतोय. या विषयावर अशीच माहिती घेणार आहोत मंडळी, परंतु इथे घेते छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. पॉलिथिन किंवा प्लास्टिकचा योग्य वापर कसा करता येऊ शकतो, प्रदूषण कसं टाळायला हवं, यावर कशा पद्धतीने सखोल विचार करायला हवा, या सगळ्यावर आज आपण चर्चा करत आहोत. आणि यावर माहिती देत आहे डॉक्टर विजया संगावार. मॅमकडे वळण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. रवींद्र कुडाळकर जळगाववरनं बोलतायत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की प्लॅस्टिकच्या पिशव्या बिल्डिंगच्या वरनं खाली फेकून देणं, सहलीला कुठे गेलो खाद्यपदार्थांचे प्लॅस्टिकचे पॅकेट फेकून देणं, प्लॅस्टिकचा कचरा असा ढीकच्या ढीक दिसतात एखाद्या चौकात किंवा गावाबाहेर, ही मानसिकता बदलण्यासाठी काय केलं जावं, पहिला प्रश्न. दुसरा माझा प्रश्न असा आहे की रस्त्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या प्राणी खाताना दिसतात, मग त्या प्राण्यांना अपाय होऊ शकतो का, किंवा घरात सुद्धा लहान मूल अनावधानानं प्लॅस्टिकची पिशवी तोंडात घालून खाऊ शकतो, याने त्यालाही काय अपाय होऊ शकतो का आरोग्याला, हा दुसरा प्रश्न. तिसरं मला असं विचारायचं की टाकाऊतून टिकाऊ हे करण्यासाठी पिशव्या ज्या फेकून दिल्या जातात त्याचा काही सकारात्मक उपयोग करता येऊ शकतो का. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी, तिन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत. काय सांगाल, प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही फेकून देणं, मग अशी आपण उल्लेख केलात की तो कचरा बघवत नाही अशी अवस्था असते. अगदी बरोबर. ही मानसिकता काय आहे, कशी बदलायला हवी? हे खरं तर ही मानसिकता याच्यामुळे झाली की ती आपल्याला सहज उपलब्ध आहे आणि आपली तात्पुरती का होईना सोय होते.
मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे. स्वतःच्या कम्फर्टसाठी तो ह्युमन राईट्स याच्या नावाखाली वेगवेगळे मटेरियल सिंथसाइज करतो आणि त्याचा सर्रास वापर आपण करतो. पण जे काही मटेरियल डिझाईन केलेलं आहे त्याचा एका विशिष्ट लिमिटमध्ये उपयोग झाल्यानंतर त्याचं डिस्पोजल करणं आवश्यक आहे ही संकल्पना नाही. किंवा आपल्याकडे प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट हे जे यंत्रणा आहे ही इफेक्टिव्हली काम जर त्यांनी केलं या संदर्भात तर प्रदूषण हे कमी होऊ शकतं. खरं तर प्रत्येक नागरिकाने, आपण या देशाचं एक जबाबदार नागरिक आहोत आणि आपलं कर्तव्य आहे की हे जे प्लास्टिक पोल्युशन वाढत चाललेलं आहे तर इतरत्र वापर झाल्यानंतर एक तर प्लास्टिकची पिशवी न वापरणं हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. खरं कारण याच्या आधी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी कुठे प्लास्टिकच्या पिशव्या होत्या. आपण घरून प्लास्टिकची आपल्या घरची कापडी पिशवी आपण नेतच होतो सोबत. तर त्या सवयी आपण का मोडल्यात? आपल्या स्वतःच्या चांगल्या सवयी आपण सोडल्यात कारण आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, फुकट मिळत आहे आणि आपली सोय होते आहे. त्याच्यामुळे आपण आणतो घरी आणि बिनफिकरपणे कुठेही टाकून देतो. त्याच्यामुळे हे पोल्युशन वाढत चाललंय. ते जर प्रत्येकाने हे तंत्र पाळलं की मी प्लास्टिक जरी वापरलं तरी त्याचा योग्य डिस्पोजल करणं आवश्यक असते. म्हणजे त्याचा कचरा विघटनासाठी जो जातो त्याच्याकडे सोपवणं ही आपली पहिलं कर्तव्य आहे. मुळात प्लास्टिक हा काही प्रॉब्लेम नाही आहे. माणसाची जी मनोवृत्ती आहे आपली की वापर झाल्यानंतर इतरत्र बिनफिकीरपणे फेकून देणं हे जास्त घातक ठरलेलं आहे. अगदी अगदी अगदी. आणि हे आपण जेव्हा ही मनोवृत्ती झाली आहे तर आपण दुसऱ्याचा विचार करत नाही. आपण खाद्यपदार्थ त्याच्यात आणतो, घरी ते ओतले की काही प्रमाणात त्या पिशवीला ते खाद्यपदार्थ चिकटलेले राहतात. डस्टबिनमध्ये आपण तसंच टाकून देतो किंवा रस्त्यावरती बसमध्ये जाताना किंवा प्रवासामध्ये कारमधनं ते खाऊन रॅपर्स आपण तसे रस्त्यावर फेकतो. त्याला ते बारीक अन्नाचे कण चिटकलेले असतात आणि मग हे जे कुत्रे गायी वगैरे जे असतात हे भुकेलेले असतात. ह्या केवळ 2-4 दाण्यासाठी अन्नाच्या त्या त्यांना कळत नसतं, ते प्लास्टिकच्या पिशव्या खातात. आणि मग त्या प्लास्टिकच्या पिशव्या त्यांच्या पोटात गेल्यानंतर त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्याचा इफेक्ट होतो आणि काही काळानंतर म्हणजे लक्षात न जर दिल्या गेलं नाही तर त्यांची डेथ होते, प्राणास मुकावं लागतं केवळ आपल्या चुकांमुळे. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाने याची जाणीव ठेवायला पाहिजे. जसं आपण आपल्या पाल्यांना घडवतो की एक सक्षम नागरिक झाला पाहिजे म्हणून त्याला उत्तम संस्कार करतो, तर सध्याच्या काळाची गरज आहे की त्यांना हे पण शिक्षण देणं आवश्यक आहे की देशाची ही गरज आहे. प्लास्टिक पोल्युशन वाढतंय तेव्हा आपण प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा कुठलाही बारीक कण सुद्धा पर्यावरणामध्ये येऊ दिला गेला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगळं त्याचं सेग्रिगेशन किंवा त्याचं वेगळी विल्हेवाट लावण्यासाठी आपण तो कलेक्ट वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि जिथे त्याचं रिसायकलिंग किंवा त्याचा रियूज होतो तिथे ते पाठवण्यात आलं पाहिजे. खरं तर ह्या ज्या पॉलिमर बॅग्स किंवा आपल्या कॅरी बॅग्स आपण ज्याला म्हणतो रोजच्या वापरातल्या आहे, ह्या 50 मायक्रॉनपेक्षा वापरणं यावर भारत सरकारने बंदी घातलेली आहे. पण ती केवळ कागदापुरती ते असं आपल्या सगळ्यांना दिसतंय. सर्रास वापर सुरू आहे त्याचा. कारण त्याचं कारण असं आहे की 50 मायक्रॉनपेक्षा जर पिशव्या पातळ असतील तर त्याचं डिग्रेडेशन होत नाही, त्याचं रिसायकलिंग सुद्धा होत नाही. हा सगळ्यात मोठा त्याच्यातला ड्रॉबॅक आहे. पण काही ठिकाणी या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर डांबरी रस्ते बनवताना त्याचे तुकडे त्यांचा वापर करून काही प्रमाणात प्लास्टिक पोल्युशन कमी करण्याचा प्रयत्न चालू केलेलं. आता इथे काय होतं, आपल्या सोयीनी माणूस एक एक कारणं पुढे करतो. म्हणजे सर्वच ठिकाणी प्रत्येक वस्तूसाठी आम्ही कागदी किंवा कापडी पिशव्या वापरू शकत नाही. जसं दुधाची पिशवी असेल, मग आता ती जर काचेची बॉटल किंवा प्लास्टिकच्या बॉटलमधनं आपण घ्यायचं तर त्याची किंमत वाढते. हे सगळी कारणं पुढे केली जातात. तर आता त्याला पर्याय म्हणून आता मुख्य विषयाकडे येते की तुम्ही जे काही तयार केलेलं आहे, तुम्हाला जे पेटंट प्रदान करण्यात आलेलं आहे ते पेटंट काय आहे, तुम्ही याला काय पर्याय दिलेला आहे? कारण कुडाळकरांचा प्रश्न होता की टाकाऊतून टिकाऊ निर्माण करायचं आहे, तर त्याच्यासाठी पण तुमचं हे पेटंट खूप मोलाचं आहे. तर त्याबद्दल सांगा. खरं तर हे कॅरी बॅग्स बद्दल माझं संशोधन आहे आणि हे रिसायकल होत नाही असं सगळ्यांचंच मत आहे. पण हे रिसायकल करण्याचा प्रयत्न मी करत आहे. त्याच्यावरती माझं प्रोजेक्ट आहे, सुरू आहे आणि काही अंशी मी त्यात यशस्वी झालेले आहे. अजून ते मला लॉन्च करायचं आहे. तर त्याच्यातनं पण
कुठली वस्तू तयार केल्या जाईल म्हणजे हे प्लास्टिक पोल्युशन जे ऑलरेडी डम झालेलं आहे ते कमी करता येईल, हा माझा सध्याचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यावर काम सुरूच आहे. पण 2006 साली मुंबई तुंबली होती पाण्याने. ती पाण्याच्या अतिवृष्टीमुळे नव्हती, तर प्लास्टिकचा अतिवापर आणि बिनफिकीर कुठेही टाकण्याच्या वृत्तीमुळे जे ड्रेनेज होते, गटर्स होते, त्याच्या तोंडाशी ते जाऊन साचले होते आणि त्याच्यामुळे ते ब्लॉक झालं होतं. त्याच्यामुळे तिथनं पावसाचं पाण्याचा निचरा झाला नाही आणि त्याच्यामुळे ते गटारं तुंबल्या गेली आणि त्यात पावसाची भर असल्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचलं आणि मुंबई पूर्ण पाण्यात गेली. अशा वेळी जे जे जीवन आहे ते विस्कळीत झालं. ते दृश्य मी पाहिले टीव्हीवरती आणि माझा मूळचा जो रिसर्चचा टॉपिक आहे PhDचा तो पण पॉलिमरचाच होता आणि माझे गाईड डॉक्टर CS अडगावकर यांच्यासोबत मी PhDचं काम केलं. आणि जेव्हा हे सगळं दृश्य मी टीव्हीवरती रेडिओवरती ऐकलं आणि हे जे नुकसान झालंय सगळं केवळ प्लास्टिकमुळे असं निदर्शनास आलं, तेव्हा मी विचार केला की माझं जर प्लास्टिकवरती रिसर्च आहे तर मी या संदर्भात काम करणं आवश्यक आहे. आणि तेव्हापासून माझं विचारचक्र सुरू झालं या विषयावरचं. आणि मग याच्यावर काय करता येईल, हे पॉलिमर डिग्रेड होत नाही म्हणजे काय होत नाही, इथपासून मी त्याच्यावरती अभ्यास सुरू केला. मग ते असं निदर्शनास आलं की त्याच्या जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होत नाही. मग त्याच्यावरती मी पुन्हा अभ्यास सुरुवात केला की याला कोणतं मटेरियल ऍड केलं म्हणजे याचे बॉन्ड्स ब्रेक होतील. ज्या लॉंग चेन्स आहेत त्या शॉर्ट चेनमध्ये येतील आणि शॉर्ट चेन मग इझिली हळूहळू डिग्रेड होते. असंच आमचं अभ्यास सुरू झाला आणि मग अभ्यास करता करता मला पॉलिइथिलीन ग्लायकॉल नावाचं एक पॉलिमर मिळालं की जे मेडिकल फील्डमध्ये मॅक्झिमम यूज करतात, म्हणजे ते हार्मफुल नाही आहे वापरलं तर. मग ते टाकून आम्ही वेगवेगळ्या प्रमाणात हे जे कॅरी बॅग्स LDP पासून बनवतात, आयदर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन किंवा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. त्याच्यापैकी मी लो डेन्सिटी पॉलिइथिलीन सिलेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये पॉलिइथिलीन ग्लायकॉल नावाचं पॉलिमर मिक्स केलं वेगवेगळ्या प्रमाणात आणि त्याचा स्टडी सुरू केला. आणि मी एक कन्सेप्ट ठेवला होता की आपल्या देशातील लोकांची वृत्ती ही अशी आहे की यूज अँड थ्रो एनिवेअर. आणि म्हणून असं मटेरियल बनवायचं ठरवलं की जे निसर्गात गेल्यानंतर निसर्गाला हानी पोहोचवणार नाही आणि निसर्गाच्या माध्यमात ते डिग्रेड होईल. असा माझा रिसर्चचा प्रवास सुरू झाला. मग आम्ही त्याच्यासाठी हे सॅम्पल्स तयार केले लॅबमध्ये आणि कुंड्यांमध्ये 50% माती आणि 50% खत असं मिक्स करून कुंड्या भरल्या आणि आमचे जे सॅम्पल आहे ते 5 सेंटीमीटर खोल असा गड्डा करून त्याच्यात टाकून दिले आणि नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये त्या कुंड्या ठेवून दिल्या. म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये आम्हाला डिग्रेडेशन स्टडी करायचं. मग त्याचं एक आम्ही ठरवलं की 90 दिवसानंतर, 120 दिवसानंतर आणि 180 दिवसानंतर त्या काढायच्या आणि त्याचं परीक्षण करायचं. वेगवेगळ्या चाचण्या घ्यायच्या, त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ मोजायची, त्याचं स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतो ज्याच्यावरून त्याचा सरफेस टोपोग्राफी आम्ही त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये क्लिअर दिसतं की ते डिग्रेड झालं आहे की नाही. अशा आम्ही त्याच्या चाचण्या केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की 120 दिवसामध्ये ते पॉलिमर डिग्रेड व्हायला लागलं, त्याला क्रॅक्स गेल्या. म्हणजे आम्ही जे पॉलिमर निवडलेलं आहे डिग्रेडेशनसाठी ते योग्य आहे हे आमच्या निदर्शनास आलं. आणि निदर्शनास आल्यानंतर ह्याच्यावरती मी साऊथ कोरिया बुसान इथे माझा पेपर प्रेझेंट केला आणि तिथे त्या लोकांनी ते काम माझं अप्रिशिएट केलं आणि तिथे मला बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाला 2014 साली. मग आम्ही त्याच्यावरचं काम पुन्हा पुढे सुरू केलं कारण त्याच्यामध्ये जे डिग्रेडेशन दिसलं ते कमी प्रमाणात होतं, पण एक सक्सेस होतं की ते आम्ही लॉंग चेन मधून शॉर्ट चेन मध्ये कन्व्हर्ट करण्यात सक्सेस झालो. मग हे डिग्रेडेशनचं पर्सेंटेज आम्हाला वाढवायचं होतं. आणि अशामध्ये मग आणखीन एक कन्सेप्ट मनात रुजला की साधारणतः निसर्गात ज्या काही वस्तू निर्माण होतात त्याला एक विशिष्ट आयुष्य असतं, लाईफ स्पॅन असतो. त्याच्यानंतर निसर्ग नियमानुसार ते डिग्रेड होतं आणि पुन्हा निसर्गामध्ये विलीन होतं. आणि ह्या कन्सेप्टचा हे लावून म्हणजे त्याचा आधार घेऊन मी नॅचरल मटेरियल्स जे निसर्ग निर्मित मटेरियल्स आहेत ते या पॉलिमरमध्ये ऍड करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये बनाना पावडर, सेल्युलोज हे निसर्ग निर्मित पदार्थ त्याच्यामध्ये आम्ही ऍड केले, वेगवेगळ्या प्रमाणात ऍड केले आणि पुन्हा त्याच पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात ठेवून त्याचा डिग्रेडेशन स्टडी सुरुवात केला. मीनव्हाईल मग मी अमेरिकेत गेले
सियाटलला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती. तिथे मी हे काम माझं प्रेझेंट केलं, रिसर्च वर्क. खरंच त्या लोकांनी खूप अप्रिशिएट केलं की जगाच्या पाठीवर जो ज्वलंत प्रश्न आहे प्लास्टिक पोल्युशनचा, एक महिला असून तुम्ही याच्यावरती काम करताय, आम्हाला खूप आनंद होतो. आणि त्यांनी माझं काम तिथे वाखाणलं गेलं आणि पुन्हा मला बेस्ट पेपर अवॉर्डनी मला सन्मानित करण्यात आलं. आणि अशा रीतीने माझा रिसर्चमध्ये या लोकांनी मला सहाय्य मनोवृत्ती जी आहे माझी ती वाढवली. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की माझी जी संस्था आहे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, इथली मी विद्यार्थिनी आपण सांगितलंच, पण या संस्थेला आता ही 100कडे वाटचाल करते आहे. आणि 100कडे वाटचाल करत असताना त्याचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये मी पहिली महिला आहे की जिने त्या संस्थेला पेटंट हे जे पुरस्कार आहे मिळाल्यामुळे त्या संस्थेला एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे. अशी मी पहिली असल्यामुळे मला अभिमानाने सांगा वाटतं की मी त्या संस्थेचं खरंच विद्यार्थिनी आहे. मला एक अभिमान आहे की मी काहीतरी करू शकले, एक मानाचा तुरा त्या संस्थेच्या मुकुटामध्ये खोवू शकले. संस्थेच्याच नाही मॅडम तर समाजासाठी अत्यंत उपयुक्त हे कार्य आहे. त्यामुळे एकूणच समाजासाठीच हे खूप चांगलं, आम्ही सगळेच त्या बाबतीत ऋणी आहोत की आपण एक चांगल्या दिशेने वाटचाल करतोय, एक चांगला पर्याय आपण उपलब्ध करून देतोय जे की आवश्यक आहे. म्हणजे अशाच पद्धतीने समाजामध्ये आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या झटणाऱ्या असंख्य मंडळी आहेत. त्यांचं कौतुक करणं, त्यांना पुढे आणणं, त्यांचं कार्य समाजापर्यंत आणणं हे सह्याद्री वाहिनी सातत्याने करत असते. अशाच पूजा आपटे बदामीकर पुण्याच्या कोथरूडमधील पूजा आपटे आहेत आणि त्यांनी पण असं एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून भरीव कार्य केलेलं आहे. त्यांनी वापरलेला टायर भंगारात जो टाकून दिला जातो त्याच्यामुळे जे काही पर्यावरणाला प्रदूषणाला हानी होते ती हानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून त्यातनं चप्पल तयार करणं, पर्यावरणपूरक चप्पल तयार करणं असा एक वेगळा अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे, त्या करत आहेत. काय आहे हा उपक्रम, एकूणच त्यांची माहिती आपण आता घेणार आहोत या ध्वनिचित्रफितीतून. बघूयात पूजा आपटे बदामीकर यांच्यावर केलेली ही ध्वनिचित्रफित. पर्यावरणातील संतुलन राखण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे आणि हीच जबाबदारी पार पाडण्यासाठी पर्यावरणपूरक अशा चप्पल बनवण्याचा वसा हाती घेतलेल्या पुण्यातील कोथरूडमधील पूजा आपटे बदामीकर यांनी सिंहगड कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केले असून रिन्युएबल एनर्जी या विषयात डिप्लोमा केला आहे. त्यामुळे उराशी अनुभव असल्याकारणाने त्यांनी पर्यावरणपूरक चप्पल तयार केल्यात. मला स्टार्टअप इंडियाचे वेगवेगळ्या बातम्या किंवा त्यांच्या वेबसाईटबद्दल समजलं आणि अपसायकलिंगमध्ये मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता. म्हणून मग मी अपसायकलिंग ऑफ टायर या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली. मला छान मेंटर्स भेटले आणि त्यांनी शिकवलं की आपण ह्याच्यात काय काय करू शकतो, पण इन्व्हेस्टमेंट आणि B2B बिझनेस किंवा केमिकल नॉलेज त्याच्यासाठी हवं होतं. मग मी असा विचार केला की आपण डायरेक्टली स्क्रॅप टायर वापरून कोणताही फेस टच होणार नाही असं कुठली वस्तू बनवू शकतो, म्हणून मग फुटवेअर. तर सुरुवातीला मग मी अक्षरशः जे रोड साईडला बसलेले आपले कारागीर असतात, म्हणजे आपण कॉबलर्स त्यांना म्हणतो, कामगार, तर त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे अत्यंत सुंदर स्किल्स अवेलेबल आहेत. पण आपण आज खूप जास्ती चप्पल इम्पोर्ट करतो. त्यावेळेला मला दुसऱ्यांदा क्लिक झालं की येस, आपल्याला हँडक्राफ्टेड फुटवेअर फ्रॉम अपसायकल टायर असं स्वतःचं काहीतरी सुरू करता येईल. 2-3 कारागिरांना घेऊन प्रोटोटाईप बनवले. सो जे काही होते ते ट्रक टायर आणि जे फॅब्रिक राहतं आपल्या बुटीक्समध्ये वगैरे असं राहिलेलं कापड असतं त्याच्या घेऊन ते फुटवेअर्स बनवले. वापरलेले टायर भंगारात टाकून जाळले जातात, त्यामुळे वातावरणातील हवा दूषित होऊन त्याचा परिणाम हा मानवी शरीरावर होतो. तसेच उकिरड्यावर टाकलेल्या टायर्समध्ये पाणी साचून मलेरिया, डेंग्यू सारखे रोग फैलावतात. त्यामुळे पर्यावरण आणि मानवी जीविताची होणारी हानी काही स्वरूपात टाळण्यासाठी असे टायर वापरून महिलांकरिता पर्यावरणपूरक चांगले मजबूत चप्पल बनवण्याची कल्पना पूजा यांना सुचली. 2018 मध्ये पूजाताईंना स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून बेस्ट अपकमिंग वुमन असा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर पूजाताईंनी मागे वळून न पाहता आपली या कामातील घौडदौड सुरू ठेवली असून महिलांनी देखील याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
आमच्या ओळखीचे जे काका आहेत त्यांनी पेपरात आलेला फोटो पाठवला की स्टार्टअप इंडियाची एक कॉम्पिटिशन आहे, स्टार्टअप यात्रा. सो त्या कॉम्पिटिशनमध्ये जा. सो ही गव्हर्नमेंटची कॉम्पिटिशन आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि स्टार्टअप इंडिया यांच्या कोलॅबरेशनमधून ती कॉम्पिटिशन घेतली जाते. त्याच्यामध्ये पहिली राऊंड होती बारामती, मग नागपूर, अशा सगळ्या तिन्ही राऊंड कंप्लीट करून त्या कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळणं ही तर खूप मोठी गोष्ट होतीच माझ्यासाठी, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं होतं तिथला एक्सपिरियन्स. कारण आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे स्टार्टअप इंडियाचे असे अनेक मेंटर्स आहेत ज्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला की येस, हे तुमचं जी आयडिया आहे फक्त आयडिया नसून आता तुम्ही त्याचा बिझनेस करू शकता. सो हा कॉन्फिडन्स मिळाला, ते आम्हाला बक्षीस मिळालं आणि त्यानंतर या बिझनेसला सुरुवात झाली. पर्यावरणाच्या रक्षणासह आत्मनिर्भर होण्याचा पूजाताईंनी घेतलेला वसा इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. खरोखर टाकाऊतून टिकाऊच नाही तर अतिशय सुंदर, आकर्षक आणि नवीन फॅशनेबल अशा वस्तू देखील तयार होऊ शकतात. त्याचं उत्तम उदाहरण आहे हे. खरोखर अशा अनेक समाजातनं हात पुढे यावेत आणि मोलाचं कार्य व्हावं की जेणेकरून पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक असं आपण वस्तू तयार करून घेऊ शकतो आणि त्याचा आपणही अधिकाधिक वापर करून घेऊ शकतो. ही मानसिकता जोपासणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मंडळी, रोहित गुंडुरे उस्मानाबादवरनं आपल्याला प्रश्न विचारतात. त्यांचा प्रश्न आधी घेते. हॅलो. हा, बोला. हा रोहितजी, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं होतं की प्लास्टिक जे वापर करतात ना ते वापर व्हायला नकोय, कारण काय लय लोकांना घातक होऊ लागलंय आणि अशा प्रकारे काहीतरी माहिती दिली पाहिजे जेणेकरून की प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे किंवा काहीतरी काय नवीन योजना राखल्या पाहिजे. रोहितजी, तोच कार्यक्रम आहे. आपल्या आजच्या गेस्ट आहे डॉक्टर विजया संगावार मॅडम. यांनी नवीन संशोधन लावलेलं आहे की आपण प्लास्टिकचा पर्यावरणाची जी हानी आहे ते टाळून कसं एक नवीन त्याला पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो, यावरच आपण या कार्यक्रमात माहिती घेत आहोत. असाच कार्यक्रम बघत राहा. मॅडम, रोहित यांच्याच प्रश्नाला धरून आपण जी माहिती घेत होतो की खरोखरच ह्याला आपण एक उत्तम पर्याय दिला पाहिजे, हे महत्वाचं आहे आणि त्यातनं हा शोध तुम्ही केलेला आहे. आता दुसरं एक आणखी पेटंट तुम्ही याआधी तुम्हाला मिळालेलं आहे, तर तेही याच विषयाच्या संदर्भामध्ये आहे का? ते काय आहे नेमकं? तेही पेटंट आहे, पॉलिमर संबंधितच आहे, पण ते वेगळ्या प्रकारे आहे. बरं. पहिले जे आपण पेटंट बद्दल बोललोत ते पेटंट हे प्लास्टिक पोल्युशन वरती एक सोल्युशन म्हणून, त्यावरती उपाय म्हणून मी काढलेला आहे. बरं. आणि जे मटेरियल मी तयार केलेलं आहे नैसर्गिक पदार्थ त्याच्यात टाकून, सध्या मी ज्या मटेरियल तयार केलेलं आहे हे मटेरियल जर आपण करंट ज्या प्लास्टिक कॅरी बॅग्स करण्यासाठी वापरलं तर जे पोल्युशन प्लास्टिक कॅरी बॅग्समुळे होत आहे 100%, कारण ते हजारो वर्ष डिग्रेड होत नाही. या मटेरियल पासून जर आपण कॅरी बॅग्स तयार केल्या तर साधारणतः निसर्गात जे 100% पोल्युशन होतं ते 60% कंट्रोल होऊ शकेल, एवढी कपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. आणि याचा वापर ज्या आपण सध्या वापरात प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करतात तसाच करता येईल. बरं. फक्त हे पोल्युशन कंट्रोल करता येईल 60%पेक्षा जास्त, आणि तेही 180 दिवसामध्ये. इतकी कपॅसिटी त्या मटेरियल मध्ये आहे. बरोबर. आता तुम्ही हे जे सांगताय ना मॅडम, पेटेंट वगैरे, तर जरा रोहित यांच्याच प्रश्नाला धरून की सर्वसामान्य लोकांना हे शब्द फारसे माहिती नसतात, नेमका याचा अर्थ माहिती नसतो. नेमकं पेटेंट मिळाले म्हणजे काय मिळालेलं आहे आणि हा नेमका काय शोध आहे आणि या शोधाला सरकारने कशी मान्यता दिलेली आहे, त्याचा भविष्यात कसा वापर होऊ शकतो, या सगळ्या संदर्भामध्ये. पेटंट हा शब्द आता बहुतेक सगळ्यांना माहित आहे, पण त्याच्याविषयी फारशी माहिती नाही. पेटंट हे एक प्रकारचं प्रमाणपत्र आहे. बरं. जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलवरती प्रदान केलं जातं. तर हे प्रमाणपत्र जसं आपण घर घेतो, शेती घेतो, गाडी घेतो, तर खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याचा जो हक्क आहे ते जे आपल्याला जो स्लिप असते त्याची खरेदी पावती, त्याच्यानुसार आपण त्याचे मालक असतो. पण हे जे पेटंट आहे हे आविष्कारासाठी असतं. म्हणजे याच्या आधी तुमच्यासारखा रिसर्च किंवा आविष्कार जो याच्या आधी कोणीच केलेला नाही असा कन्सेप्ट जो असतो, जो मानवी समाजाला उपयुक्त आहे, हा विश्वाच्या लेवलवरती चेक केला जातो. म्हणजे तुम्ही जो मांडलेला कन्सेप्ट आहे, तुमचा रिसर्चचा जो कन्सेप्ट आहे, तो विश्वाच्या पातळीवर जर युनिक असेल
तर त्याचा हक्क त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असंही म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या इंटेलिजन्सनुसार तुम्ही हा शोध लावलेला आहे आणि त्याच्याबद्दलचे सर्व अधिकार हे पेटंट मला किंवा इतर जो कोणी पेटंट फाईल करतो त्याला त्या प्रमाणपत्राद्वारे प्राप्त होतात. आणि जसं आपल्याला घर विकता येतं, एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर शेती वगैरे, ते मुव्हेबल प्रॉपर्टी झाली. पण पेटंट ही इममुव्हेबल प्रॉपर्टी आहे, कारण हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आपले इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ही दुसऱ्याला विकता येत नाही, फक्त त्याचा वापर करता येतो. म्हणजे मला आज जे पेटंट मिळालं आहे की माझं मटेरियल हे कॅरी बॅग्स करण्यासाठी उपयुक्त आहे, तर मी माझी स्वतःची फॅक्टरी काढेल, माझा बिझनेस मी सुरू करेल. किंवा समजा जर मला करायचं नसेल तर जो कोणी याचा वापर करेल तर त्याला मी तो मला त्याच्यातनं काय फायदा देईल ही डील मी करू शकतो. तर अशा रीतीने आपल्याला एक ॲज अ सोर्स ऑफ इन्कम म्हणून पण पेटंटचा उपयोग होतो. तर या पेटंटची जी गरज आहे समाजाला फार आवश्यक आहे. आणि याच्याबद्दल मला सांगावंसं वाटेल की आपले देशाचे जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, यांचे 4 जे शब्द आहेत ते फार उपयुक्त ठरतात. त्यांचं असं म्हणणं आहे की इनोव्हेट, देन पेटंट, देन प्रोड्यूस अँड देन प्रॉस्पर. म्हणजे इनोव्हेटिव्ह काम करणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्याचं पेटंट फाईल करायचं. पेटंट फाईल केल्यानंतर प्रोडक्शन होईल आणि जे प्रोडक्शन आपण करतो आपल्या लेवलवरती ते स्वस्त राहील, त्याची किंमत कमी राहील, ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल. आणि अशा रीतीने आपण आपला भारत देश हा प्रॉस्पेरिटी किंवा भरभराट होईल, प्रगतीच्या दिशेने होईल. आणि हे प्रगतीच्या दिशेला जाणारी जी मंडळी आहे ती एज्युकेशनच्या फील्डमध्ये जास्त आहे. आणि ॲज ए प्रोफेसर किंवा शिक्षक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो. आणि त्यामुळे ह्या पेटंटची जाणीव करून देणं हे पहिलं कर्तव्य असं मला वाटतं. खरं मी हा प्रश्न मुद्दाम का विचारला मॅडम, आज खेडोपाडी ग्रामीण भागात देखील अनेक अशी लहान शालेय मुलं देखील आहेत की जे नवनवीन शोध काढतायत की जो समाजासाठी, पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या आवश्यक अशा गोष्टी निर्माण होतात त्यातनं. तर अशा लोकांना हे पेटंट विषयी माहिती मिळावी हा याच्या पाठीमागचा उद्देश होता. अगदी बरोबर. आपल्याला एक फोन आलेला आहे, सुखदेव आपल्याशी बोलतायत, ते काय म्हणतायत ते बघूयात. हॅलो. हा बोला. बोला, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्ते. नमस्ते, बोला. हा मॅडम, आपण जे मार्केटमधून जे काही पातळ वस्तू जे काही आणतो का नाही, त्याच्या बदल्यात पर्यायी मार्गाची काय व्यवस्था केली का नाही? हा हा, नक्कीच सुखदेवजी. म्हणजे मी मागाशी जो उल्लेख केला होता ना, धन्यवाद सुखदेवजी आम्हाला जोडल्याबद्दल आणि प्रश्न विचारल्याबद्दल, की काही अशा वस्तू आहेत मॅडम की ज्याला सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की आता याला जर मी पॉलिथिन बॅग नाही वापरली तर मी हे कॅरी करू शकत नाही, नेऊ शकत नाही, तर त्याला काय पर्याय आहे असं ते विचारतात. अगदी बरोबर आहे. काही गोष्टींना पर्याय नसतो, पण जे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तरी आपण कुठे पाहतोय? हो, खरं आहे की नाही? समजा दूध, तेल या गोष्टींना पर्याय नाही, पण त्याचं हे प्लास्टिक जे आहे ते वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं, ते रिसायकल केलं जातं. किंवा त्याचे व्हर्जिन प्लास्टिक ज्याला म्हणतात ते आपण धुवून व्यवस्थित जर रिसायकलिंगसाठी पाठवलं तर ते रियूज होऊ शकतं. पण 50 मायक्रॉनपेक्षा जे प्लास्टिक वापरलं जातं ते रिसायकल होत नाही. तर अशा गोष्टी आपण सहजपणे टाळू शकतो. ज्याच्यावर पर्याय नाही त्याच्यावर नाही, पण ज्याच्यावर पर्याय ते तरी कुठे समाज त्याचे नियम पूर्णपणे पाळल्या जात आहे. तर जे टाळता येत नाही त्याच्यासाठी मी जे पॉलिमर तयार केलेलं आहे किंवा जे मटेरियल तयार केलं आहे त्याचा उपयोग त्याच्यासाठी होऊ शकतो. अगदी. फक्त एकच मला सांगायचंय की कुठलंही पॉलिमर असो त्याच्यामध्ये जे वस्तू आपल्याला भरता कामा नये. कारण आता जे प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये बरेच विषारी पदार्थ असतात की जे गरम केल्यानंतर त्याचं हे होतं, त्याची ऍक्टिव्हिटी वाढते आणि ते त्या पदार्थामध्ये मिसळलं. जसं आपण कॅरी बॅगमध्ये पुष्कळशा हॉस्पिटल समोर सुद्धा मी पाहिलेलं आहे की पेशंटसाठी त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चहा घेऊन जातात, गरम चहा. तर हे गरम जेव्हा त्या प्लास्टिकच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा त्याच्यातले जे रसायन असतं त्याचा त्या पदार्थाशी संयोग होतो आणि तेव्हाच्या तेव्हा तर त्याचा इफेक्ट नाही मिळणार, पण काही वर्षांनी कार्सिओजेनिक इफेक्ट्स त्याचे पाहायला मिळतं आणि मग ते कॅन्सर होण्याची त्याची शक्यता नाकारता येईल. अगदी खरंय. म्हणजे या गोष्टी त्या दृष्टीने गांभीर्याने बघणं आवश्यक आहे की आपण त्याचा नेमका वापर जर अत्यावश्यक आहे तर तो अत्यावश्यक म्हणूनच करतोय का विनाकारण वापर करतोय, आणि तो वापर केल्यानंतर त्याचं विघटन कसं करतोय, त्याला कचरा या स्वरूपात जेव्हा टाकतोय तेव्हा त्याच्याकडे आपण कसं बघतोय, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या येतात. मंडळी, अशीच माहिती घेणार आहोत. इथे घेते छोटीशी विश्रांती.
विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते. प्लास्टिकचा वापर किंवा पॉलिथिन बॅगचा वापर योग्य पद्धतीने कसा व्हायला हवा, मुळात तो वापर व्हायला हवा की नको, त्याला पर्यायी व्यवस्था काय आहे, त्याचं कचरा म्हणून जेव्हा आपण स्वरूप बघतो तेव्हा त्याचा विचार कसा व्हायला हवा, या सगळ्या विषयावर आपण सविस्तर आज चर्चा करत आहोत मंडळी. आणि यावर माहिती देत आहेत डॉक्टर विजया संगावार मॅडम. मॅम, आपण छान सविस्तर सांगतोय की हे वापर शक्यतो आपण टाळूयात, अत्यावश्यक असेल तिथे वापर करूयात. पण जर आपण हा असाच वापर सुरू ठेवला, निष्काळजीपणे त्याची विल्हेवाट लावण्याकडे आपण त्याच दिशेने जर पुढे गेलो, तर भविष्यात तुम्ही काय चित्र बघता, काय होऊ शकतं? प्लास्टिक प्रदूषण जे आपण चित्र बघतोय ते अतिशय भयावह आहे. सुरुवातीला तर मी हेच सांगेल, से नो टू प्लास्टिक. साधारणतः जिथे गरज नाहीच आहे तिथे प्लास्टिक वापरूच नका. दुसरं, हे टाळण्यासाठी जनजागृती फार आवश्यक आहे आणि बऱ्याच समाजसेवी संस्था यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतात आहे. आणि मला असं वाटतं आता जरा समाजामध्ये बऱ्यापैकी ही जागृती रुजायला सुरुवात झालेली आहे. अंगवळणी पडले, पण अंगवळणी पडलेलं दिसत नाही की आपण प्लास्टिक अजूनही लोकांना खिडकी वाटे फेकताना बघतोय. मार्केटमध्ये गेलो आपण की तिथेही आपल्याला प्लास्टिकचा कचरा दिसतोय, फेकलेला दिसतोय इथं. तर हे व्हायला नको. प्रत्येक म्हणजे आता जनजागृती झालेली आहे, पण वाटचाल त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी अजून केलेली दिसत नाही. प्रत्येक समाजातील प्रत्येक घटक जर असा एक जबाबदार नागरिक बनला की माझं हे पहिलं कर्तव्य आहे की मी प्लास्टिक वापरल्यानंतर ती इतरत्र न फेकता ते डस्टबिनमध्ये एक वेगळ्या प्रकारचं सेग्रिगेशन त्याच्यामध्ये केलं जातं आणि त्याचं मग रिसायकलिंगला पाठवलं जातं. अशाच ठिकाणी ते प्लास्टिक जमा झालं पाहिजे. इतरत्र पर्यावरणामध्ये प्लास्टिकची एंट्री व्हायला नको. एवढी जरी काळजी घेतली तर प्लास्टिक पोल्युशन हे थांबेल. कारण प्लास्टिक आपलं इथं बाकीचा जो कचरा आहे तो आपल्याला जाळता येतो, पण प्लास्टिक जाळता येत नाही. त्याच्यामागे कारण असं आहे की प्लास्टिक जेव्हा जळतं तेव्हा अनेक विषारी वायू त्याच्यातून निघतात आणि त्याच्यामुळे प्रदूषण होतं आणि आपल्या आरोग्यास हानी पोचते. खरंय. अरुण जाधव वसईवरून आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो. हॅलो. हा बोला. हा अरुणजी, आपल्या टीव्ही संचाचा आवाज एकदम कमी करा आणि सलग प्रश्न विचारा कृपया. हॅलो, नमस्कार. हॅलो, माझा नमस्कार. नमस्कार, आपला सलग प्रश्न विचारा कृपया. माझं नाव अरुण जाधव आहे. माझा असा प्रश्न आहे, मी युट्यूब मध्ये बघितलं हे जे प्लॅस्टिक्स आहेत म्हणजे 50 मायक्रॉनपेक्षा कमी, त्याच्यापासून डिझेल आणि काही अशी तत्सम ऑइल बनवतात. हे खरं आहे का? म्हणजे हा पर्याय होऊ शकतो का? नक्कीच, अगदी नक्कीच होऊ शकतो. आणि ह्याचे प्रयोग झालेले आहेत, ते यशस्वी झालेले आहेत अगदी. आणि मग हाच जो कल आहे म्हणजे तरुणाई असेल किंवा समाजातनं आपण जे म्हणतोय की नवनवीन प्रयोग होत आहेत की ह्याचा वापर टाकाऊतनं टिकाऊ किंवा योग्य असा सकारात्मक वापर आपण कसा करून घेऊ शकतो जास्तीत जास्त, ह्याच्याकडे या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. मॅडम, तुमचे जो पहिला पेटंट आहे त्याच्या एकूणच प्रक्रियेविषयी सांगा, कशा पद्धतीने झाला आणि भविष्यामध्ये तुम्ही हे पेटंट केलेले आहेत, याचा तुम्ही समाजासाठी उपयोग म्हणून काय त्याचं भविष्यातलं चित्र कसं बघता? अगदी बरोबर. पहिलं पेटंट जे मिळालं त्याच्या मागचं ही जी प्रेरणा मिळाली आहे मला, ती खरं तर इंटरेस्टिंग आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की मी विदर्भातली कन्या आहे आणि विदर्भामध्ये असं एक मनोवृत्ती आहे की वर्षभराचं धान्य मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये वाळवून कोठ्यांमध्ये भरून ठेवलं जातं. वर्षभराचं धान्य, पोतीचे पोती धान्य हे कोठीत भरलं जातं आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला वगैरे घालून ते साठवलं जातं कीड लागू नये म्हणून. त्यातलीच मी एक सर्वसामान्य महिला, माझ्याही घरामध्ये मी धान्य भरून ठेवलेलं होतं. आणि पण एक वर्षी जवळपास 2003 ते 2004 साली खूप पाऊस आला, म्हणजे 15 दिवस सतत पाऊस आला आणि त्या पावसामुळे काय झालं, ते ओलावा निर्माण झाला आणि त्या ऊन अजिबात निघालं नाही आणि कोठीही माझ्याकडनं पाहण्यात आले नाही. पण त्या 15 दिवसामध्ये त्या गव्हामध्ये सोंडे झाले आणि ते गहू इतके टोचल्या गेले की ते वापरायच्या दृष्टिकोन योग्य राहिले नाही. ते पाहून मला खूप वाईट वाटलं की आपण इतके महागडं धान्य वर्षभरासाठी साठवलं आणि ह्या पाण्याने त्याचं सगळा सत्यानाश झाला. आपले तर फक्त 1.5-2 पोतेच गहू आपण साठवतो, पण शेतकरी हा बरेच धान्य किंवा गोदामामध्ये साठवलं जातं. मग अशा वातावरणात ते सगळं धान्य खराब झालं तर काय? आणि मग
याच्यातून माझं विचारचक्र सुरू झालं की आपण पॉलिमरवरचा आपला रिसर्चचा टॉपिक आहे, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. बरं. आणि याच्यावरती संशोधन होणं आवश्यक आहे. म्हणून एक घरगुती महिला जसं विचार करते त्या पद्धतीने मी विचार करायला काहीतरी संशोधन करायला पाहिजे असं चालू होतं. मग घरामध्ये किडे होऊ नये म्हणून आपण डांबराच्या गोळ्या, ज्या नॅफ्थॅलिन बॉल्स आपण वापरतो, ते माझ्या सहज डोक्यात शिरलं आणि बघूया म्हटलं की हे नॅफ्थॅलिन बॉल्समुळे झुरळ होत नाही, किडाकीटक आपल्याला दिसत नाही घरामध्ये, तर याचा वापर करता येईल का. म्हणून मी पॉलिस्टायरीन हे जे मटेरियल पॅकेजिंगसाठी वापरलं जातं साधारणतः, त्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन बॉल्सचं काही प्रमाण मिसळलं आणि त्याच्यापासून आम्ही थिन फिल्म बनवली लॅबमध्येच आमच्या, आणि त्याची एक प्लास्टिकची पिशवी तयार करून त्याच्यामध्ये काही घरून सोंडे वगैरे आणून त्याच्यात दम केले आणि पाहिलं की याला पॅक केल्यानंतर याची मल्टिप्लिकेशन होतं का, म्हणजे जास्त वाढतात की त्याच्यावरती काय परिणाम होतो. काही दिवसांनी आम्हाला असं लक्षात आलं की ते प्लास्टिक आम्ही जे बनवलं होतं त्याच्यामध्ये सोंडेही मेलेले दिसले. म्हणजे आम्हाला एक प्रकारे ती सक्सेस मिळाली होती आणि मग त्याच्यावरती मी पेटंट फाईल केलं की ज्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन यूज करून बेस्ट पॅकेजिंग मटेरियल म्हणून ते मला भारत सरकारतर्फे त्याच्यावरती पेटंट मिळालं. वा, म्हणजे खरोखर दृष्टी पाहिजे. आपल्याच तिथे त्याचं औषध आहे, उपाय आहे. फक्त आजूबाजूला आपण चौकस दृष्टी ठेवली तर कदाचित आपल्याला ते कळू शकतं. समाजातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणजे पेटंट करणं, असं एक थोडक्यात मला सांगता येईल. नक्कीच. पण मॅडम, एकंदरीतच आता एक वापर जो आहे तो वाढत चाललेला वापर टाळणं असेल किंवा त्याचं विघटन योग्य प्रकारे करणं, या दृष्टिकोनातून तुम्ही एक प्राध्यापिका म्हणून इतकी वर्ष काम करत आहात. याच्यावर विद्यार्थ्यांना घडवणं, या विषयाच्या संदर्भात जागृत करणं, याच्यासाठी तुम्ही काय काम करता आणि ते काम आता भविष्यात किती महत्वाचं आहे असं आपल्याला अगदी वाटतं? बरोबर आहे. कारण हे प्लास्टिक प्रदूषणवरती माझं तर संशोधन आहे, अनेक संशोधन याच्यावरती सुरू आहेत. काही संशोधन जे आहेत की प्लास्टिक कॅरी बॅग्स बनवल्या गेलेले आहे, सेल्युलोज पासून, ज्यूट पासून त्या बनवल्या गेलेल्या आहेत. पण माझं जे संशोधन आहे त्या संशोधनामागे असा कन्सेप्ट होता की आता ज्या कॅरी बॅग्स जे काही आपलं सोयी करत आहे ते इतर करू शकतील की नाही याबद्दल मला शंका होती. म्हणून जे पॉलिमर आता बेसिकली वापरले जातात आहे त्यालाच विघटन करण्यासाठी कोणते पदार्थ त्याला सहाय्य करतील त्याच्यात ऍड केलं म्हणजे त्याचं नॅचरल डिग्रेडेशन होईल, असा एक कन्सेप्ट होता. म्हणून मी हे ते संशोधन सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मला यशही मिळालं. पण ते मी 180 दिवसापर्यंतच फाईल केलं आहे. माझं अजूनही त्याच्यावरती संशोधन सुरू आहे. भविष्यामध्ये हे मटेरियल आणखीन काही दिवस मी ठेवलं तर 80-90% डिग्रेड होईल असा मला विश्वास आहे. आणि हे एक उत्तम पर्याय, सध्याचं जे कॅरी बॅगचं जे मटेरियल वापरलं जातं त्याला एक उत्तम पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. म्हणजे मुळामध्ये आपण कमीत कमी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे हानी होण्याच्या दृष्टीने याचा वापर करणं योग्य होऊ शकेल. म्हणजे आपण काही टक्के तरी पर्यावरणाला 100% जरी आपण प्रदूषण थांबवू शकलो नाही, पण ऍटलीस्ट आपण 70-80% पोल्युशन थांबवू शकलो तरी ही फार महत्वाची आणि मोलाचं योगदान ठरेल. मॅडम, वेळ कमी आहे, परंतु जाता जाता एकूणच या सगळ्या विषयाच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे जे प्लास्टिक पोल्युशन आहे याच्या संदर्भात मला एकच सांगायचं की जनजागृती झाली आहे, लोक जागृत झालेले आहे, पण प्रत्येकाने आता जबाबदार नागरिक म्हणून होणं आवश्यक आहे. हे जरी त्यांनी केलं तरी एक मोठं सहकार्य आपल्या देशाला लाभेल. आणि दुसरं म्हणजे ॲज ए टीचर, ॲज ए प्रोफेसर म्हणून मी असं म्हणेल की आम्ही देशाचे पिलर्स घडवतो, तर त्यांना हे जे नवनवीन संशोधन आहे, कारण अजून पूर्णपणे या पॉलिमरला पर्याय झालेला नाहीये, याच्यावर संशोधनाची गरज आहे. देशाची जी इनोव्हेटिव्ह लेवल आहे ती देशामध्ये किती पेटंट फाईल केलं जातं आणि किती प्रदान केलं जातं याच्यावर अवलंबून असतं प्रत्येक देशाची. आणि ही लेवल दुर्दैवाने आपल्या भारताची कमी आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये इंटेलिजन्स नाही आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे लोकांना अवगत नाही आहे, ज्याला पेटंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणतात. तर ह्या IPR बद्दल, पेटंट बद्दल नागरिकांना जागृत करणं हे फार महत्वाचं आहे. की तुम्ही नवीन नवीन शोध लावता, माहितीही असेल कदाचित कोणाला याला पर्याय आहे, पण याला कारण आपली वृत्ती अशी असते की मी जे केलंय ते नवीन आहे, कोणीतरी माझी एक संकल्पना चोरून घेईल आणि त्याचा उपयोग स्वतःच्या नावाने करेल ही भीती असते, त्याच्यामुळे तो पुढेच नाही येत. बरोबर. आणि
की भीती मुळात नष्ट होणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने बघणं महत्वाचं आहे. खरं तर सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं आणि या विषयाकडे साकल्याने त्याचा विचार करणं महत्वाचं आहे. कारण मंडळी केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. हा जर दृष्टिकोन ठेवला तर आपण प्लास्टिक किंवा कॅरी बॅगमुळे होणारं प्रदूषण टाळू शकतो आणि आपण स्वतःलाच वाचवू शकतो. कसा वाटला हा कार्यक्रम? अवश्य प्रतिक्रिया कळवा. या पत्त्यावर आमचा पत्ता असा आहे. फेसबुक बघा www.facebook.com/dd सह्याद्री. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. युट्यूबवर हा कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता. तो पत्ता आहे www.youtube.com/dd सह्याद्री आणि ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. मॅडम, आज आपण आलात आणि खरोखर खूप मौल्यवान माहिती दिलीत आणि खूप समाज उपयोगी हे आपलं कार्य आहे. भविष्यामध्ये या कार्याला खूप यश मिळो ही सह्याद्री वाहिनीकडनं मी शुभेच्छा व्यक्त करते. आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.